हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव आहे शिलावीरा नाखरे, वडाळा उपासना केंद्र. आपल्याला आपला सद्गुरू भरपूर अनुभव देत असतो, पण आपण कुठला सांगावा आणि कुठला नाही हेच आपल्याला कळत नाही. पदोपदी आपल्याला जीवनामध्ये अनुभव सारखे येतच असतात. तसे आपले आईवडील आपल्या पाठीमागे असतात, तसे बापूही आपल्या पाठीमागे असतात. आता मी तुम्हाला एक माझ्या मुलाचा अनुभव सांगणार आहे. मुलगाचं कॉलेज वगैरे पूर्ण झाल्यानंतर तो नोकरी शोधायचा. नोकरी हल्ली मुलांना म्हणजे नोकरीचं ही नको ती नको ती, प्रत्येक वेळेला त्यांना आवडीचे नाही असे झाले की ते सोडून देतात आणि दुसरीकडे चान्स हे करतात. तसं त्याला काय व्हायचं, तो नोकरी व्यवस्थित करायचा, पण नोकरी जाऊन 8 दिवस झाले की त्याच्या पोटात दुखायला लागायचं. प्रत्येक वेळी असंच व्हायचं. आम्ही म्हणायचं हा असं काय करतो, ह्याला काय नोकरी करायची नाही की काय, म्हणून असं करतो की काय, असं आम्हाला शंका वाटायला लागली. शेवटी नाही, पण त्याला ना खरोखरच दुखत होतं त्याच्या पोटामध्ये. आणि 8 दिवस झाले, 15 दिवस, कुठल्याही चांगल्या कामाला लागला ना की चांगल्या चांगल्या नोकऱ्या यायच्या त्याच्या, कारण ते इंग्लिश स्पीकिंग वगैरे सगळं चांगलं होतं. त्याच्यामुळे त्याला नोकऱ्या पटापट मिळायच्या. पण कुठेही गेला तरी तो 8-15 दिवस झाले की त्याला झालं ह्याच्या पोटात दुखायला लागलं. मग डॉक्टरकडे अगदी हॉस्पिटल गाठायची वेळ यायची आम्हाला. आणि असं प्रत्येक वेळेला जवळजवळ ना भरपूर वेळा 10-15 वेळा त्याचे एक्सरे काढून झाले, पोटाचे सोनोग्राफ्या काढून झाल्या, तरी पण काय कशामुळे पोटात दुखतं त्याचा काय पत्ताच नाही लागायचा. आणि शेवटी आपण मध्यमवर्गीय माणसं म्हटल्यानंतर आपल्याला एम विटॅमिनची जास्त हे असते ना, ते काय करणार आपण, प्रत्येक वेळेला ॲडजस्ट करून मुलांसाठी तर करणं भाग आहे. आणि मी ट्युशन घ्यायची घरी. प्रत्येक वेळेला ट्युशन सोडून द्यायचं ह्याच्या मागे म्हणजे लोक पण म्हणायचे काय सारखे सारखे ह्यांच्या मुलाला कसं बरं नसतं, सारखं काय आमच्या मुलांना सुट्टी असं थोडी चालेल. तरी पण त्याच्यातून बापूंनीच आम्हाला वाचवलं. म्हणजे तेव्हा बापूंकडे मी म्हणजे जायचं माहिती नव्हतं. घरी फक्त एक पुस्तक वाचायची. आमच्याकडे दूध देणाऱ्या बाई होत्या, त्याने मला एक छोटी पुस्तके आणून दिली होती. तेव्हा बापूंची छोटी पुस्तकं यायची, अनिरुद्ध उपासना आणखीन साई उपासना, अशी 2 पुस्तकं त्याने मला दिलेली. सगळं घरातलं काम झालं की रात्री ती पुस्तक वाचायचं आणि मगच झोपायचं. हा माझा नित्य उपक्रम होता. अगदी काही झालं किती 12-1 वाजला तरी चालेल, पण ते पुस्तक वाचायचं असं मग ठरलेलं होतं. मग शेवटी काय झालं, ते मुलं असं करता करता भरपूर त्याचे हे काढून झाले. शेवटी केमला पण लिहून झालं, तिथे पण 2दा नेऊन झालं. ते बोलले ॲडमिट करणार नाही आम्ही, काय नाही झालं ह्याला, पोटात दुखते, त्याच्या ॲसिडिटीने दुखते, तुम्ही OPDला या. तर असं करता करता झालं. OP नंतर एक दिवशी इथे डॉक्टर होते, त्यांनी आम्हाला तिथे ॲडमिट करायला सांगितले ताराचंद हॉस्पिटलला. सायनला ताराचंद हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे ट्रस्टीचं हॉस्पिटल आहे. बोलले तिथे काय तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. तर आम्ही गेलो तिथे, ॲडमिट केलं त्याला. आणखीन ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हणाले ह्याला काय, परत ताप भरला त्याला तिथे ॲडमिट केल्यानंतर, उलट्या सुरू झाल्या, एकावर एक आणखीन सुरू झालं. तर डॉक्टर म्हणाले की ह्याचं काय मला बरोबर वाटत नाही, ताप बीप ह्याला काय असं येत नाही, मला आपण सोनोग्राफी करूया, याची आणखीन भी काढूया, एंडोस्कोपी करूया, सगळं सांगितलं त्यांनी भराभर. आम्ही बघतच राहिलो की काय करणार, एवढ्या किती खर्च येईल ते पण माहिती नाही ना समजत होतं. शेवटी ते डॉक्टर बोलले तुम्ही काय घाबरू नका, मी एक डॉक्टर दुसरे आहेत ना त्यांना सजेस्ट करतो. मला वाटत नाही की हे पित्ताने वगैरे दुखते, असं काय नाही, याला काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले माझे दुसरे एक फ्रेंड आहेत डॉक्टर, ते दुपारी येतील आणि तुम्हाला चेक, उद्या त्यांचा वार आहे, ते उद्या येतील आणि ह्याला चेक करतील. त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि मी घरी आली. ह्याला पोटात काही ठरतच नव्हतं, पाणी पण नाही ठरत वाजलं तरी. तर डॉक्टर बोलले की उद्या येतील म्हणाल्यानंतर आम्ही घरी आले. त्यांचे वडील त्याचे तिथे थांबले आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर संध्याकाळी गुरुवार म्हणजे आपलं एकच हे करणार, बापूंकडे धूप वगैरे घातला. म्हटलं माझी लाज तुमच्या हातात आहे बापू, काही करा, माझ्या बाळाला वाचवा. आणि असं करून आम्ही त्यालासाठी पेज घेऊन गेलो. डॉक्टर बोलले का त्या तिथले जे डॉक्टर होते ते म्हणले उद्या तुमचे डॉक्टर येतील ना, आता त्याला बाकीचं काही देऊ नका, खाली फक्त लिक्विड द्या. म्हणून पेज बनवली आणि त्याला घेऊन जात होतो. ते आम्ही गेलो. जस्ट वार्डमध्ये मी आणि माझी मैत्रीण होती बाजूला माझ्याबरोबर. ती गेल्यानंतर आमच्या पाठोपाठ लगेच डॉक्टर आले. तो म्हणाले पेशंट मंगेश कोण आहे, त्याच्यासाठी मी आलो आहे. ते म्हणाले हां तिथे आजच ॲडमिट झाला, तुम्ही आता कसे आलेत, तुमचा तर वार उद्या आहे ना. तर बोलले मी आलो आता, मला माहिती आहे तो पेशंट जास्त सिरियस आहे. आणि ते डॉक्टर आले, ते पण व्हाईट शर्ट आणि काळी पॅन्ट घालून. जेव्हा आपले बापू तिथे गुरुवारी येतात ना याला हरिगुरुग्रामला, त्याच वेळेला बरोबर तोच टाईम. आणि ते आल्यानंतर त्यांनी फक्त ही हाताची 2 बोटं त्याच्या पोटावर ठेवली आणि भराभर ते सांगत सुटले काय काय झालं ह्याला. ते बोलले ह्याला अपेंडिक्स झाला आहे आणि तो ना त्याच्या आतड्यामध्ये फसला आहे, तुम्ही किती जरी त्याचं हे काढलं तरी त्याच्यामध्ये येणार नाही, तो मी त्याचं ऑपरेशन करतो उद्या. तर आम्ही एकामेकाच्या तोंडाकडेच बघायला, उद्या ऑपरेशन करतो म्हणजे किती खर्च येणार तो आधी सांगा. ते म्हणले काय घाबरू नको, मी करतो ऑपरेशन, नंतर बघूया काय करायचं ते. सिस्टरला सांगितलं त्यांनी उद्या ह्यांचं ऑपरेशन करायचं ह्याचं. तर म्हटलं ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी ऑपरेशन केलं. आणखीन त्यांनी एवढं पिकलेला टॉमॅटोसारखा त्यांनी तो अपेंडिक्स बाहेर काढला. ते म्हणाले इतके दिवस तुम्हाला त्रास होत होता ना, आणि ते पटापट बोलतच गेले आदल्या दिवशी हे ठेवून, तुला असं होतं ना, तुला उलट्या होतात ना, ताप येतो. आम्ही म्हटलं एवढं सगळं ह्याच्यामध्ये आलं नाही,
याचे म्हणजे रिपोर्ट काढून त्याच्यामध्ये काही चाललं नाही. मग हे कसे काय सांगतात? तर माझा मुलगा म्हणतो, अगं तू बापूंकडे जातेस काय? बापूच आलेले ते व्हाईट शर्ट आणि काळी पॅन्ट घालून आले, ते बघ ते बापूच आहेत, आपल्याकडे फोटो येतो काय बापूंचा. मी म्हटलं हां आले बरोबर. त्यांनी लाज राखली माझी. दुसऱ्या दिवशी झालं त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. जसं बाहेर म्हणजे आतड्या त्याच्या आतमध्ये फसलेला होता, जर 4 तास अजून गेले असताना तो आतमध्ये फुटला असता आणि त्याचं कुठेही त्याचं हे झालं असतं, म्हणजे त्याचा परिणाम कुठेही झाला असे डॉक्टरच बोलले. त्यांनी ऑपरेशन ज्यांनी केलं ना तेच बोलले. आणि आज ते डॉक्टर माझ्या मुलाचे एकदम चांगले फ्रेंड आहेत. हे सगळं आपल्या बापूमुळेच शक्य झालं आहे फक्त. आणि वेळोवेळी माझी लागते बापूच राखत असतात, म्हणून त्यांना शतशः प्रणाम. हरिओम श्रीराम अंबज्ञ.